नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड। ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत, तुम्हाला जर फ्लॅट घ्यायचा असेल, घर घ्यायचा असेल तर फ्लॅट घेण्यापूर्वी मी 3 महत्त्वाचे सर्टिफिकेट सांगतोय। इतरही अजून काही महत्त्वाचे कायदेशीर डॉक्युमेंट आहेत ते देखील तुम्ही तपासून पाहणं गरजेचं आहे। पण हे जे काही मी महत्त्वाचे सर्टिफिकेट सांगतोय हेही खूप महत्त्वाचे आहेत। ते 3 सर्टिफिकेट म्हणजे पहिलं म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट, दुसरं म्हणजे कंप्लीशन सर्टिफिकेट, तिसरं म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट। तर नक्की आता या तिघी सर्टिफिकेटचा अर्थ काय असतो फ्लॅट घेण्यासाठी? बघा, आता बरेच म्हणजे कन्स्ट्रक्शन्स वगैरे होत जातात, तर तुम्ही कसं समजणार हा जो प्रोजेक्ट आहे, ही बिल्डिंग, टॉवर, सोसायटी, अपार्टमेंट जे काय आहे ते बांधकाम जे आहे ते कायदेशीर बांधकाम आहे, अधिकृत बांधकाम आहे। तिथलची जी काही कोणती लोकल गव्हर्नमेंट अथॉरिटी असेल, नगरपालिका, महानगरपालिका वगैरे किंवा जी कोणती लोकल गव्हर्नमेंट अथॉरिटी असेल, जर त्या गव्हर्नमेंट अथॉरिटीने ते बांधकाम करण्यासाठी कमेन्समेंट सर्टिफिकेट इश्यू केला असेल त्या प्रोजेक्टसाठी, ओके, तर समजायचं ते जे बांधकाम आहे ते अधिकृत बांधकाम आहे, लीगल बांधकाम आहे। कारण त्यांच्याजवळ त्या प्रोजेक्टसाठी हे कमेन्समेंट सर्टिफिकेट दिलेलं आहे तिथलच्या लोकल गव्हर्नमेंट अथॉरिटीने। त्याच्यानंतरच मग जो कोणी बिल्डर, प्रोमोटर वगैरे असतील ते बिल्डिंग वगैरे कन्स्ट्रक्शन करू शकतील, ओके। मग जेव्हा ते कन्स्ट्रक्शन पूर्ण होतं, जसं म्हणजे त्यांनी बिल्डिंग प्लॅन दिलेला आहे, बिल्डिंगचा जो काही लेआउट वगैरे असेल त्या बिल्डिंग प्लॅन प्रमाणे वगैरे जर ते बांधकाम कन्स्ट्रक्शन व्यवस्थित पूर्ण केला असेल, त्यांनी प्लॅन प्रमाणे जसं सांगितलं त्यांनी त्या लोकल गव्हर्नमेंट अथॉरिटीला त्यांचा बिल्डिंग प्लॅन, लेआउट वगैरे तशा प्रमाणे जर त्यांनी बांधकाम पूर्ण केलेलं असेल, तर नंतर जी काही ती लोकल गव्हर्नमेंट अथॉरिटी असते, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत वगैरे असेल किंवा जे काय असेल ते, ओके, तर ती अथॉरिटी काय करते, नंतर दुसरं सर्टिफिकेट इश्यू करते, कंप्लीशन सर्टिफिकेट। कंप्लीशन सर्टिफिकेटचा अर्थ असा होतो की जो बिल्डर वगैरे आहे, प्रोमोटर वगैरे आहेत, त्यांनी त्यांचा जो प्रोजेक्ट होता, बिल्डिंग, टॉवर, अपार्टमेंट वगैरे जे काही ते त्यांनी त्यांच्या प्लॅन प्रमाणे, लेआउट प्रमाणे व्यवस्थित बनवलेलं आहे। त्याच्यानंतरच मग त्यांना कंप्लीशन सर्टिफिकेट देतात, ओके। हे दुसरं होतं कंप्लीशन सर्टिफिकेट। आता तिसरं सर्टिफिकेट म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट। जेव्हापर्यंत त्या प्रोमोटरला, बिल्डरला वगैरे डेव्हलपरला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळत नाही तिथलच्या लोकल गव्हर्नमेंट अथॉरिटी पासून, तेव्हापर्यंत त्या बिल्डिंगमध्ये वगैरे लोक त्या बिल्डिंगचा वापर करू शकत नाही, इतर कोणी व्यक्ती त्या बिल्डिंगचा वापर करू शकत नाही, म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये राहू शकत नाही किंवा कमर्शियल पर्पजसाठी ते बांधकाम जे आहे, कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग, टॉवर वगैरे ते यूज करू शकत नाही राहण्यासाठी वगैरे किंवा कमर्शियल यूजसाठी किंवा इतर कोणता यूज असेल त्या कन्स्ट्रक्शनचा तो यूज करू शकत नाही, जर कमेन्समेंट सर्टिफिकेट हे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट दिलेलं नसेल तर। जर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट दिलेलं असेल त्या प्रोजेक्टला, अपार्टमेंटला, टॉवर, बिल्डिंग जे काय असेल ते ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आहे, तर नंतर त्या बांधकामाचा, बिल्डिंगचा, टॉवरचा, अपार्टमेंटचा जे काय असेल ते त्याचा वापर करू शकतात। कमर्शियल पर्पज असेल किंवा एज्युकेशन असेल किंवा रेसिडेन्शियल राहण्यासाठी असेल, तर तेव्हा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आल्याच्या नंतर त्याचा वापर करू शकतात। हे 3 महत्त्वाचे सर्टिफिकेट होते। याच्यानंतर अजून काही गोष्टी आहेत, जसं रेरा नंबर सुद्धा पाहिजे त्या अपार्टमेंट, बिल्डिंग, टॉवर जे काय असेल त्याच्यासाठी रेरामध्ये देखील ते रजिस्टर्ड पाहिजे तो प्रोजेक्ट, ओके। रेरामध्ये एखादा प्रोजेक्ट कधी रजिस्टर्ड करता ह्याच्यात थोडक्यात सांगतो। जेव्हा ते बांधकाम आहे 500 स्क्वेअर मीटरच्या जागेवर बनलेलं आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त, आणि त्या अपार्टमेंटमध्ये, बिल्डिंगमध्ये, टॉवरमध्ये जे काय असेल ते तिथे 8 पेक्षा जास्त जर फ्लॅट असतील, तर अशा परिस्थितीमध्ये तो प्रोजेक्ट जो आहे तो रेरामध्ये रजिस्टर्ड करणं कंपल्सरी आहे। असं कुठं लिहिलंय तुम्हाला जर प्रश्न पडत असेल, तर महाराष्ट्र रेराचे जे काय ऍक्ट आहे, कायदा आहे, तिथे सेक्शन 3 सबसेक्शन 2 मध्ये लिहिलेलं आहे, ओके। ही प्रोव्हिजन की रजिस्टर्ड करा म्हणून, जर एखादं बांधकाम 500 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त जमिनीवर बनलंय किंवा त्याच्यामध्ये 8 किंवा 8 पेक्षा जास्त जर फ्लॅट असतील, तर ते रजिस्टर्ड करणं गरजेचं आहे, ओके। अजून काही इतर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे हे जे बांधकाम, फ्लॅट वगैरे परचेस करण्यासाठी, बांधकामासाठी, एखाद्या प्रोजेक्टसाठी दुसरेही काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, पण मी हे जे काही तुम्हाला सांगितले थोडक्यात डॉक्युमेंट, हे देखील खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत
फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी ह्या गोष्टी लक्षात घेणं, ह्या सर्टिफिकेटची कायदेशीर बाबींची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण आपण पैसे देऊन फ्लॅट घेणार आहोत. जर आपण ह्या कायदेशीर बाबी बघितल्या नाही, गोष्टी बघितल्या नाही, तर कदाचित भविष्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम देखील येऊ शकतो, जर तुम्ही कायदेशीर हे कागदपत्र वगैरे व्यवस्थित बघितले नसतील तर. ओके, ह्या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितलं आहे त्याच्यामध्ये अजून काही मायनर प्रोसेस आहेत, बरेच काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत. ओके, तर ते सगळं मला एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाहीये, म्हणून याच्यासाठी अजून मी इन डिटेल झालं तर दुसरा व्हिडिओ बनवेन. अशाच कायदेशीर माहितीसाठी माझे जे यूट्यूबचं लॉ मास्टर आकाश भोईनवाड चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.